दरम्यान संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची आमिर खानने जी भेट घेतली त्या संदर्भातली बातमी पाहूया। पुण्यात पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमात अभिनेता आमिर खान यांनी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबातील व्यक्तींची भेट घेतली। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आणि संतोष देशमुखांचा मुलगा विराज हे आमिर खान यांच्या भेटीसाठी आले। या भेटीवेळी आमिर खान भावुक झाले। या भेटीचं कारण म्हणजे 2017 पासून स्वर्गीय संतोष देशमुख आमिर खानच्या पाणी फाउंडेशनसाठी काम करत होते। मसाजोग परिसरात श्रमदानासाठी पाणी फाउंडेशननं पुढाकार घेतला। त्यात संतोष देशमुखांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्याच जाणीवेतून आमिर खाननं देशमुख कुटुंबियांची भेट घेतली। त्यांनी जे माझा मुलगा आहे आणि जे माझा पुतणे आहे विराज आणि अनुज या दोघांना पण जवळ घेऊन एक आपुलकीनं पुरवाळलं, त्यांना जवळ घेतलं, त्यांना आधार दिला आणि खरंच त्यांचं योगदान असं आहे आमिरजींचं की ते खरंच एक पाणी माती आणि जे महाराष्ट्रातील शेतकरी आहे त्यांच्याशी जुटलेले आहेत। एक चालू फोटोशूटचा प्रोग्राम सोडून ते आले, खाली बसले, आम्हाला सगळ्यांना सगळं ऐकून घेतलं आमचं आणि आमचं सांत्वन केलं आणि खूप मोठ्या प्रमाणात धीर दिला। 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली आणि मराठवाड्यासह अवघा महाराष्ट्र हादरून गेला। 13 डिसेंबरला झालेल्या बीड बंदनं या घटनेकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं। ठिकठिकाणी आंदोलनं झाली। जनरेट्यामुळे मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली। दरम्यान धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। एकीकडे या प्रकरणी राजकीय नेते अंग चोरत असताना आमिर खाननं मात्र देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।